ती लाट आता यायला लागलेली आहे. त्यांच्याकडनं पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं जर का आपण होणार असू तर तिसरी लाट येणार नाही, आणि जर शहाणे होणार नसू तर मग तिसऱ्या लाटेचं आमंत्रण आपणच देतो आहोत, आणि तसं होऊ देऊ नका एवढीच माझी नागरिकांना विनंती आहे. जर का आकडेवारी पाहिली तर दुसऱ्या लाटेचा सामना आपण केला, त्याहीबद्दल मला तुम्हाला धन्यवाद तर द्यायचेच आहेत. ऑक्सिजनची कमतरता, औषधांची कमतरता, या सगळ्या गोष्टी तारेवरची कसरत करत करत दुसऱ्या लाटेला आपण थोपवलं, तिला खाली आणली. मात्र दुसरी लाट अजूनही पूर्ण संपलेली नाही. ओसरली असली तरी ती खाली आली आहे आणि स्थिरावलेली आहे. ज्या पद्धतीने नाही म्हटलं तरी गर्दी व्हायला लागलेली आहे, ती पाहता तिसरी लाट अजून कधी येईल हे काही सांगता येत नाही. पण धोका दुसरी लाट उलटेल का हा मोठा आहे. याचं कारण तो जो विषाणू आहे, मग त्याला दुसऱ्या लाटेचा जो आहे त्याला डेल्टा म्हणतात, आणि नवीन जो विषाणू आपल्याकडे सापडायला लागला त्याला डेल्टा प्लस म्हणतात. डेल्टा प्लसने अजूनही त्याचे रंग दाखवलेले नाही, तेवढं तो पसरलेला नाही. डेल्टाच अजूनही हा डॉमिनंट आहे आपल्या संपूर्ण राज्यात आणि देशात. जर का गर्दी टाळली गेली नाही तर दुसरी लाटच उलटू शकते, ओसरू नाही शकत, उलटू शकते. आणि ती जर का शक्यता आपण गृहीत धरली तर आज आपण जे केलेलं आहे त्याचं महत्त्व हे जनतेच्या लक्षात येईल, नागरिकांच्या लक्षात येईल. ज्याप्रमाणे हे कोविड केअर सेंटर आपण उभारलेलं, याची सुद्धा क्षमता आपण 2200 केलेली आहे, 2200, आणि त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी सुद्धा सोयी सुविधा ठेवलेल्या आहेत. आतमध्ये जर बघितलं म्हणजे हे जे कोविड केअर सेंटर दोन्ही आपलं BKCचं असेल आणि मालाडचं असेल, आतून आणि बाहेरून जर एरियल शॉट बाहेरून दाखवला तर कोणाला तरी वाटेल सरकशीचा तंबू आहे. पण आतमध्ये जर का गेलं तर त्यांना विश्वास बसणार नाही की या तंबूमध्ये अद्ययावत हॉस्पिटल आहे. हे तात्पुरतं जरी असलं तरी सुविधा मात्र अद्ययावत आहेत. इथे अगदी व्हेंटिलेटर बेडपासून काही ठिकाणी तर आपण डायलिसिस बेड पण ठेवलेले आहे, ऑक्सिजन बेड सगळे ठेवलेले. म्हणजे उपचारामध्ये कुठलीही तडजोड केलेली नाही, करत नाही. सुविधांमध्ये कुठेही तडजोड नाही आहे. हे सगळं आपण करतोय ते जनतेच्या आरोग्याची चिंता करून करतो आहे. आणि प्रत्येकजण तसं पाहिलं तर MMRD आणि हॉस्पिटल काय संबंध आहे? कोणी हात वर करू शकेल? आमचा नाही संबंध आहे, आरोग्य खाते बघेल. आमचा नाही संबंध आहे, मुंबई महापालिका बघेल. तसं नाही, मी माझी जबाबदारी उचलणं हे आपलं कर्तव्य आहे. संकट काळामध्ये हे कर्तव्य पार पाडणं ह्याला फार महत्त्व असतं. त्याप्रमाणे आज तुम्ही हे कोविड केअर सेंटर उभारून महापालिकेकडे त्याचं हस्तांतरण केलेलं आहे. हे सुद्धा तुमचे फार मोठे मानलं तर उपकारच मानायला पाहिजेत. ज्याची गरज असताना ती गोष्ट उपलब्ध करून देणं हे फार मोठं काम तुम्ही केलेलं आहे. आणि मला खात्री आहे, नव्हे तशी माझी प्रार्थना आहे की ही जी लाट आता ओसरलेली आहे ती उलटू तर नयेच, पण ही लाट संपून तिसरी लाट येऊ नये ही माझी प्रार्थना आहे. हे नवीन उभारलेलं कोविड केअर सेंटर असंच्या असं रिकामं वापराविना पडून राहो अशा माझ्या शुभेच्छा आहेत. याचा अर्थ असा की माझ्या राज्यातील तमाम नागरिकांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही माझी प्रार्थना आहे. दुसरी लाट थोपवायची म्हणजे पुन्हा उलटू द्यायची नसेल आणि तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर माझी नागरिकांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की कृपा करून अजूनही कोविडचा धोका टळलेला नाही, तो टळला असं समजू नका. बाहेर गर्दी करू नका.